नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या ॲस्पिरंट्स एस पी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि तुमचं जर डिग्री झालेला असेल, तुमचं ITI झालेला असेल, तुमचं मेडिकल रिलेटेड एनी कोर्स झालेला असेल, तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. गट ब ते गट ड पर्यंतचे सर्व पदे यामध्ये आहेत. एकंदर जर पाहायला गेलं तर मित्रांनो 175 पदांची चांगली आणि मोठी भरती इथं जाहीर झालेली आहे आणि अर्ज सुरू होणार आहेत 28 फेब्रुवारी 2026 म्हणजे उद्यापासनं. आणि हा अंतिम दिनांक असणार आहे 20/3/2026 तर पाहूया चला कोणकोणती पदं आहेत या जाहिरातीमध्ये, तुम्ही कोणकोणत्या पदासाठी पात्र ठरू शकता आणि एकंदरच परीक्षा पद्धती काय आहे, वेतन श्रेणी काय असणार आहे आणि कोणत्या लेवलची पदे आहेत हे आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण असंच नेहमी स्पर्धा परीक्षा रिलेटेड माहितीपर व्हिडिओ, जाहिरातीचे व्हिडिओ आणि ट्रिक्स वगैरेचे व्हिडिओ नेहमी घेऊन येत असतो. चला तर मग या जाहिरातीविषयीची माहिती घेऊयात. मित्रांनो, या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची जाहिरात आलेली आहे. जाहिराती अंतर्गत जी पदं दिलेली आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या पदांची सुद्धा संधी आहे. ह्याच्यामध्ये एकंदर जर पाहायला गेलं तर S15, S14, त्याच्यानंतर S8 यासारखी अनेक पदं आहेत. S15चं जर पद पाहायला गेलं तर अधिधान व लेखा अधिकारी, त्याच्यानंतर दुसरं पद आहे सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक, त्याच्यानंतर अधिष्ठाता यांचे तांत्रिक अधिकारी, अशी 3 पदं आहेत. ज्या पदांना S15 पे स्केलचं वेतन आहे. म्हणजे एकूण एकूण किती वेतन, तर 41,800 ते 1,32,300 या पे स्केलच्या वेतन श्रेणी अंतर्गत पगार या पदासाठी दिला जाणार आहे. त्याच्यानंतरनं गट ब मध्ये दुसरं पद आहे S14 या पे स्केलचं, तर हे आहे रुग्णालय चिकित्सक या पदाचं, रुग्णालय चिकित्सक. त्याच्यानंतरनं सहाय्यक व्यवस्थापक क्वालिटी कंट्रोल आणि त्याच्यानंतरनं तिसरं पद आहे ते प्लांट ऑपरेटर दुग्ध प्रक्रिया. तर या पदासाठी वेतन श्रेणी आहे S14ची, म्हणजे 38,600 ते 1,22,800 इतकं वेतन या पदासाठी दिलं जाणार आहे. त्याच्यानंतरनं सगळ्यात वाईडली जे पदं असतात, सगळ्यात मोठ्या प्रमाणावर जी पदं असतात ती गट क ची. यामध्ये पदं कोणकोणती ते आपण पाहून घेऊया. शस्त्रक्रिया तंत्रज्ञ याच्यासाठी S10 पे केला आहे. वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक S10. त्याच्यानंतर एक्स-रे टेक्निशियन, तुमचा एक्स-रे टेक्निशियनमध्ये जर कोर्स झालेला असेल तर ही एक चांगली संधी तुमच्यासाठी आहे. जाहिरातीचा हा फॉर्म भरायला अजिबात चुकू नका. एक्स-रे टेक्निशियनसाठी S8 पेस केले. पशुचिकित्सा प्रयोगशाळा सहाय्यक याच्यासाठी सुद्धा S8 पेस केलेली आहे. रुग्णालय तंत्रज्ञ याच्यासाठी सुद्धा S8 पेस केलेली आहे. ऑपरेशन थिएटर ॲसिस्टंट याच्यासाठी सुद्धा S8 पेस केलेली आहे. त्याच्यानंतरनं फार्म असिस्टंट, सिनियर मेकॅनिक, त्याच्यानंतरनं बॉयलर ऑपरेटर पूर्ण S8 पे स्केल. सिनियर क्लर्क तुमच्यासाठी कॉमन डिग्री फक्त एनी ग्रॅज्युएट या पदासाठी लागत असतं. याच्यासाठी अजून काय पात्रता असते, एनी ग्रॅज्युएट, त्याच्यानंतर इंग्लिश 30, इंग्लिश 40 ही टायपिंग यासाठी आवश्यक असते. मित्रांनो, तुमचं जर हे सर्व क्वालिफिकेशन असेल तुम्ही या पदासाठी नक्की फॉर्म भरा. सिनियर क्लर्क पद आहेत एकूण 14 आणि पे स्केल S8. त्याच्यानंतर ज्युनियर क्लर्कसुद्धा सेम क्वालिफिकेशन लागेल यालासुद्धा. आणि त्याच्यानंतर तिसरं पद आहे ते म्हणजे कनिष्ठ भांडारपाल, याच्यासाठी सुद्धा सेम क्वालिफिकेशन डिग्री, इंग्लिश 30-40 टायपिंग. त्याच्यानंतरनं ज्युनियर क्लर्कची पदे किती आहेत, तर एकूण 37 पदे आहेत. मित्रांनो, चांगली पदं आहेत या टेक्निशियन फील्डमध्ये. या जाहिरातीच्या अंतर्गत 37 पदं ही ज्युनियर क्लर्कची आणि सिनियर क्लर्कची एकूण 14 पदं आलेली आहेत. त्याच्यानंतरनं झू टेक्निशियन, त्याच्यानंतर क्युरेटर कम स्पेसिमेन टेक्निशियन ही पदं आहेत. त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेक्निशियन S7 पे स्केलचं हे पद आहे. लॅबोरेटरी ज्युनियर असिस्टंट सेम S7. मेडिसिन स्टोअर कीपर S6. ड्रायव्हर ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर असतो त्याचंसुद्धा इथं पद आहे. तुमच्याकडे जर ड्रायव्हिंगचा कोर्स असेल, तुम्ही ड्रायव्हिंग केलेली असेल तर तुम्ही या पदासाठी ड्रायव्हर, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरसाठी नक्की फॉर्म भरा. लॅब अटेंडंट नावाचं एक पद आहे S6 पे स्केल. त्याच्यानंतर ट्रॅक्टर ड्रायव्हर, तुमचं जर ट्रॅक्टर ड्रायव्हरचं तुमच्याकडे लायसन्स असेल, तुमच्याकडे तो सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरायला विसरू नका. त्याच्यानंतरनं कनिष्ठ भांडारपाल मी सांगितलं S6 पे स्केल आणि कॉमन डिग्री एनी ग्रॅज्युएट. त्याच्यानंतरनं इंग्लिश 30 टायपिंग, मला इंग्लिश 30, इंग्लिश 40 आणि मराठी 30 टायपिंग. त्याच्यानंतर गट डचे 2 पद आहेत मित्रांनो, कनिष्ठ तारतंत्री आणि पशुधन सहाय्यक. S6 स्पेशल या पदासाठी देण्यात गेलेला आहे.
तर एकंदर पाहायला गेलं तर सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात रेअरली वाईडली जी पदं अवेलेबल आहेत आपल्यासाठी एनी ग्रॅज्युएटसाठी, तुमचं कोणतंही ग्रॅज्युएशन असू द्या, तुम्ही या जाहिराती अंतर्गत या पदांना फॉर्म भरण्यासाठी पात्र ठरता. ती पदं म्हणजे वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ भांडारपाल. ठीक आहे. तर मग या पदासाठी परीक्षा पद्धती सुद्धा एकदम कॉमन आहे. ती कोणती? तर या पदासाठी परीक्षा पद्धती असेल 100 प्रश्न 200 मार्कासाठी. इथं निगेटिव्ह पद्धत असणार नाही आहे. 100 प्रश्न म्हणजे कसं, मराठी 25 प्रश्न, इंग्लिश 25 प्रश्न, मॅथ आणि GS 25-25 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न 200 मार्कासाठी असेल. त्याच्यानंतर ही जे तांत्रिक पदं आपण जाहिरातीमध्ये पाहिली, या पदासाठी काय पात्रता असेल परीक्षेची, तर यासाठी 60 प्रश्न विचारले जातील जे जनरल असतील, म्हणजे मराठी, इंग्लिश, मॅथ आणि GS याच्यावरती 60 प्रश्न आणि 40 प्रश्न तांत्रिक त्या संबंधित विषयाच्या ज्ञानाशी संबंधित असतील. असे एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणाची यासाठी तांत्रिक पदासाठी वेगवेगळी परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो. तर ह्याची जाहिरातच्या अर्ज करण्याची जी तारीख आहे, तर ही आहे 28 फेब्रुवारी 2026 पासून ही सुरू होते आणि अंतिम दिनांक आहे 20 मार्च 2026. तर मग या जाहिरातीच्या अंतर्गत सविस्तर जाहिरात आपण आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर नक्की टाकलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्कीच आपल्या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा. लवकरच भेटू याचविषयी आणखी एखाद्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेताना. चला तर भेटूया मग. धन्यवाद.